नमस्कार, मी रूपम रेसिपीजमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करते। तर महाशिवरात्र येते आहे, तर महाशिवरात्रीसाठी उपवासाला लागणारी राजगिऱ्याची गुडदाणी कशी बनवायची ते मी तुम्हाला दाखवणार आहे। अगदी राजगिऱ्याच्या लहाया बनवण्यापासून आजची ही रेसिपी आहे, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला मग गुडदाणी बनवायला सुरुवात करूया। तर आपण 250 ग्रॅम घेतलेला आहे राजगिरा। अशा प्रकारे राजगिरा असतो, कुठेही किराणा मालाच्या दुकानात तुम्हाला राजगिरा मिळून जाईल। 100 ग्रॅम आपण शेंगदाणे घेतलेले आहेत आणि 350 ग्रॅम आपण चिक्कीचा गूळ घेतलेला आहे। लक्षात ठेवायचं आहे चिक्कीचाच गूळ घ्यायचा आहे। तर सुरुवातीला आपण राजगिऱ्याच्या लहाया बनवून घेणार आहोत। त्यासाठी मी एक कुकर घेतलेला आहे, पसरट असा जाडबुडाचा। तुम्ही कढई किंवा कुठलंही जाडबुडाचं पातेलं घेऊ शकता आणि एक कॉटनचं कापड घ्यायचं आहे किंवा नॅपकिन घ्यायचं आहे, जरा जाड घ्यायचं आहे। तर सुरुवातीला मी फक्त चेक केलेलं आहे की आपलं भांडं आहे ते छान गरम झालेलं आहे का। ज्यावेळेस आपण राजगिऱ्याच्या लहाया करतो, जे भांडं आहे ते छान गरम झालेलं पाहिजे, त्यावेळेस त्याच्यामध्येच राजगिरा आपण टाकायचा आहे। तर आपला कुकर चांगला गरम झालेला आहे। गॅसची फ्लेम आपण फुल ठेवलेली आहे आणि फुल गॅसच्या फ्लेमवर मी ज्या पद्धतीने तुम्हाला दाखवते, थोडासा राजगिरा टाकून अशा पद्धतीने कापडाने फिरवायचं आहे। तुम्हाला दिसत असतील त्या लहाया आता फुलायला लागलेल्या आहेत। तर सुरुवातीला 1-2 जे आपले घाणे आहेत ते जरा कमी फुलतात, जसा जसा कुकर गरम होईल तसे राजगिऱ्याच्या लहाया छान फुलायला सुरुवात होते। थोडेसे इकडे तिकडे उडतात। अशा प्रकारे राजगिरीच्या लहाया आहेत त्या आपण करून घ्यायच्या आहेत। अशा प्रकारे आपण राजगिरीच्या लहाया करून घेतलेल्या आहेत। आता शेंगदाणे आहेत ते भाजून घेऊयात। शेंगदाणे भाजून त्याच्या साली काढून अर्धे अर्धे त्याचे तुकडे करून आपल्याला घ्यायचे आहेत। तुम्हाला जाडसर थोडेसे ठेवायचे असतील तरी ठेवू शकता किंवा कूट करूनही घालू शकता, पण मी अर्धे अर्धे शेंगदाणे करून घेणार आहे। आता आपण गूळ घेतलेला आहे, त्या गुळामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे। पाक तयार होण्यासाठी अगदी थोडंसं पाणी घालायचं, एक पळीभर। गॅसची फ्लेम फुल करून आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे। आपण राजगिऱ्याच्या ज्या लहाया बनवलेल्या आहेत त्या थोड्याशा गुळून घेतलेल्या आहेत। म्हणजे काही लहाया उठत नाहीत राजगिरा, तो असा खाली राहतो, तो आपण काढून घेतलेला आहे। तुम्ही त्या थालीपीठामध्ये वगैरे सुद्धा वापरू शकता। तर पाक पण आपला अगदी परफेक्ट झालेला आहे। थोडंसं पाणी घेऊन आपण चेक केलेलं आहे। एका डिशमध्ये थोडंसं पाणी घेऊन आपण चेक करून बघितलेलं आहे, गोळी जमते आहे, म्हणजे आपला पाक आहे तो अगदी परफेक्ट झालेला आहे। ज्या भांड्यामध्ये आपल्याला गुडदाणी सेट करायची त्या भांड्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे। आता पाक आपला अगदी परफेक्ट तयार झालेला आहे। त्याच्यामध्ये शेंगदाणे घालायचे आहेत, ज्या राजगिऱ्याच्या आपण लहाया बनवून घेतलेल्या आहेत त्या घालायच्या आहेत। गॅस बंद करायचा आहे आणि एकसारखं हलवत राहायचं आहे। चवीसाठी अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये वेलची पावडरही घालू शकता, पण मला प्लेनच फ्लेवर आवडतो म्हणून मी काही वापरलेलं नाही आहे। अशा प्रकारे अगदी व्यवस्थित आपण पाकामध्ये राजगिरा आणि शेंगदाणे मिक्स करून घ्यायचं आहे आणि अगदी झटपट आपल्याला ही वडी सेट करण्यासाठी ठेवायची असते। जर लवकर नाही सेट केली तर वडी आपली व्यवस्थित होत नाही, म्हणजे जमत नाही। अशा प्रकारे अगदी प्रेस करायची आहे तिला व्यवस्थित, म्हणजे आपली वडी आहे ती अगदी व्यवस्थित जमेल, सेट होईल। स्पॅच्युलाच्या मदतीने किंवा उन्हातल्याच्या मदतीने अशा प्रकारे त्याला प्रेस करायचं आहे। थोडासा तुपाचा हात लावायचा आहे, म्हणजे अगदी व्यवस्थित वडी आपली प्रेस होईल। ही वडी आहे ती थंड झाल्यानंतर त्याच्या आपल्या आवडीप्रमाणे वड्या पाडून घ्यायच्या आहेत। तर अशा प्रकारे आपली ही राजगिऱ्याची वडी तयार झालेली आहे। किती छान अशी गुळाची वडी आपली आहे। बाहेर आपण जी राजगिऱ्याची वडी खातो ती साखरेची असते। थंड झाल्यानंतर वड्या पाडा। मी थोडंसं गरम मिश्रण असतानाच वड्या पाडलेल्या आहेत। अगदी खुसखुशीत अशी आपली ही राजगिऱ्याची वडी तयार झालेली आहे। माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा। नवीन असाल तर सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका। तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा।